अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, तत्पर उपचारांना माया ममतेची जोड. हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल. डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद, डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे 0 ते 18 वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल. आणि सगळ्यात महत्त्वाचं की बऱ्याच वर्षाच्या संघर्षानंतर मुश्रीफ साहेब आणि आम्ही एकत्र आले. कशासाठी आले की कागल परिसराच्या विकासासाठी. आता काल समोरच्या बाजूच्या लोकांनी प्रचाराचा शुभारंभ केला आणि त्याच्यामध्ये झालेल्या कामाचा श्रेयवाद की कोणी ते काम केलं कसं केलं याचा जास्त उल्लेख झाला. एखादं त्यांना माहित असेल की आज आमची सभा आहे म्हणून तरी काल कार्यक्रम घेतला असेल आणि एखाद्या त्यांना वाटत असेल की आम्ही असं उल्लेख करून आम्ही हे पहिलं काम केलं. राजेकांनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला. अंबाबाई मंदिर असेल, पाणी पुरवठा योजना असेल, या सगळ्यासाठी मुश्रीफ साहेबांनी काय काय प्रयत्न केलेले आहेत याचा सगळा उल्लेख त्यांनी आपल्यासमोर मांडला. आता मुश्रीफ साहेब असेल, मी असेल, आमची काम करायची पद्धत ठीक आहे. भले 2 इलेक्शन्स मध्ये आम्ही एकामेकाविरुद्ध लढतोय पण मुरगुडमध्ये आमची काठीची टक्कर झाली आणि त्याच्यामुळे मुरगुडकरांनी नेहमी कौल आमच्या दोघांच्या बाजूने दिलेला आहे आणि जवळजवळ असं आम्हाला मिळाले. हे कशासाठी आहे? कारण आमच्या दोघांचं काम हे आपल्या समोर होतं. आम्ही केलेलं काम आपल्या समोर आहे. इकडचे दिलेले सगळे उमेदवार सामान्य कुटुंबाचे आपल्या समोर आहेत आणि सगळ्यात महत्वाचं राजेकांत जमादार त्यांच्या पत्नी आज इथं उभारलेले आहेत. मागच्या 5 वर्षामध्ये त्यांनी केलेलं काम आपल्या समोर आहे. मी परत परत म्हणतो की आपण कुठल्याही घराण्याकडे न बघता कृतीवर आपण मतदान केलं पाहिजे. ठीक आहे, घराण्यावर बोलतो नाही, मी एक घराण्यामधून आहे पण आज मी फक्त माझ्या घराण्यावर मतदान न मागता माझ्या कृतीवर मी मतदान मागतो. त्याच्या मला वाटतं की वर्तमानमध्ये आता कोण कसं काम करते, मागचा त्याचा ट्रॅक रेकॉर्ड काय आहे, आता ते काय करणार आहे, पुढे काय करणार आहे, या गोष्टीवर मला असं वाटतं मतदान करायची गरज आहे. जेव्हा मुश्रीफ साहेब आणि आम्ही एकत्र येतो त्याच्यामध्ये राष्ट्रीय ताकद एकत्र येतेच पण त्याचबरोबर संस्थानाची ताकद पण मोठ्या प्रमाणात एकत्र येते. आज बँक असेल, गोकुळ दूध संघ असेल, शाहू दूध संघ असेल, कारखाने असतील, दिल्ली कारखाना असेल, हे सगळं बघितलं तर या माध्यमातून आज मुरगुडमध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये नोकरवर्ग आपण दिलेला आहे, नोकरी लोकांना दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्याचं भवितव्याचं आम्ही काम करतो. आज एडीसी बँक असेल, राज्य बँक असेल, याच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटीलचे कर्ज असतील, ओबीसी महामंडळाचे कर्ज असतील, या मोठ्या प्रमाणामध्ये ही कर्ज योजना आज आपण लोकांपर्यंत पोहोचवली आहे. आणि त्याच्यामुळे मी आपल्या सगळ्यांना आज विनंती करतो की आपण कृतीवर मतदान करावं आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं की त्याचा उल्लेख मुश्रीफ साहेब आम्ही करतोय की आम्हाला दोघांना एकत्र आणायला सगळ्यात मोठी भूमिका जर कोणी घेतली असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. आणि राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा हे निर्णय घेतात त्यासाठी घेतात की हा संघर्ष संपला पाहिजे आणि कागद विधानसभेच्या वेळेला आम्ही एकामेकावर ताकद वापरण्यापेक्षा ती ताकद जास्त विकासाच्या मुद्द्यावर विकासाची गंगा करण्यासाठी आहे. मुख्यमंत्री मोदींनी मध्यस्थी केली. आता मला सांगा या राज्याचे सर्व सवाल कोण? राज्याचे मुख्यमंत्री. आता मुख्यमंत्रीचा आशीर्वाद आमच्या डोक्यावर दोघांच्या डोक्यावर असल्यानंतर विकासाचा काही मुद्दा राहतच नाही, निधीचा काही मुद्दा राहतच नाही. 101% निधी आणण्यामध्ये आमचा दोघांचा पुढाकार असेल याच्याबद्दल काही शंका नाही. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की बाकीच्या ज्या टीका टिप्पणी आहेत त्याला बाजूला ठेवून पुढे आपण काय काम केलं पाहिजे याचा मुद्दा येतो. मागच्या 8-10 वर्षामध्ये आम्ही एकामेकावर स्पर्धा केली, 100% केली, पण या माध्यमातून सरकारी योजना किती मोठ्या प्रमाणात आपल्यापर्यंत पोहोचवायचं काम केलेलं आहे हेही बघितलं पाहिजे. बांधकाम कामगारांचा मुश्रीफ साहेब मला वाटतं रेकॉर्ड आहे, जागतिक रेकॉर्ड कागद तालुक्यामध्ये आहे. आणि ते बघा हे काय आहे, त्या सगळ्या पेट्या आता मला वाटतं एक घरामध्ये 2-2, 3-3 पेट्या असतील. साहेबांनी 1 पेटी 2 पेट्या दिल्या आम्ही बघतो 1 पेट्या याचं मागे लागायचं असं करत पण शेवटी ती तळमळ काय आहे की लोकांची सेवा लोकांपर्यंत पोहोचवणे. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं आज राजमाता जिजाऊ संघटनेच्या मार्फत ही कामं चालू महिला सबलीकरणाची. त्याच्यामुळे मी आज आपल्याला सगळ्यांना सांगतो की या परिसराचं जे काय विकासाचं मॉडेल आहे आता मुश्रीफ साहेबांनी आपल्या भाषणात उल्लेख करणे हे आमच्या जाहीरनाम्यामध्ये येणार आहे आणि हे जाहीरनामा पूर्ण करण्यासाठी आम्ही तात्पर्य. तर मी आपल्या सगळ्यांना एक विनंती करतो की मतदान करताना जसं मुश्रीफ साहेब बोलले, जिथं घड्याळ आणि तपशील मतदान करा.
माझी मुरगुडकरांना विनंती आहे, क्रॉस वोटिंग करू नका. माझे एक नातेवाईक आहे, वरती एक, इकडे एक आणि तिकडे एक, असं काही करू नका. नुकसान आपलं होणार आहे. शेवटी एक हाती सत्ता आली तर कागद असेल, मुरगुड असेल, या ठिकाणी आम्हाला विकास करायची आपली एक संधी द्या. योगायोगाने पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वतःचा नगराध्यक्ष निवडून होते आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं आपण सगळ्यांची साथ ही मिळावी. आणि उद्यापासून आपल्या सभा पण आहे, त्याच्यामध्ये अधिक आम्ही बोलू. मला वाटतं आमच्या दोघांच्या बाजूने राजेशाही सगळं भाषण करून टाकल्यामुळे फार काही मुद्दे तोडले नाहीये. तरी आम्हा दोघा नेत्यांकडे बघून, रणजितदादांकडे बघून आपण सगळ्यांनी मतदान करावं आणि आपल्या सेवा करायची संधी आपण द्यावी अशी कळकळीची विनंती करू. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.